नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं की मी मिक्सरचा डेमो दिला होता. तर त्या सगळ्यांसाठी ना मी एवढ्या सगळ्या गोष्टी बारीक केल्या होत्या. आता याचं काहीतरी बनवावं तर मला लागणारच होतं, कारण नाहीतर हे सगळं वेस्ट गेलं असतं. त्यासाठी आता मी कामाला लागले. व्लॉग शूट करायच्या नादात काम एक्स्ट्रा वाढलं होतं आज. आता तसं तर परवा मी गाजराचा हलवा बनवला होता, म्हणून आज गाजराचा आणि बीटचा एकत्र हलवा बनवते. म्हणजे बीट जे होते ते आपण बारीक कट केलेलं आणि गाजर जे होते खिसलेले ते सगळे एकत्र छान भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दूध मिक्स केलं. सेम आपण गाजराचा हलवा कसा बनवतो ना तसंच मी बनवलं होतं हे. पण त्या दिवशी गाजराचा हलवा 2 किलोचा होता आणि हे जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास असेल मला वाटते. गाजरं 1 किलो होती. आता त्याच्यानंतर ना हे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये खवा मिक्स करते मी. तर हा खवा असा खिसला जात नव्हता, त्यामुळे मला हातानंच तो बारीक करावा लागला. त्याचे तुकडे तुकडे करायला लागले आणि गरम ह्याच्यात असल्यामुळे पटकन मिक्स होऊन जाते. खूप अभ्यास केला असेल तू. आता इथं आयुषच्या गप्पा चालू होत्या. आता मी गाजराच्या हलव्यामध्ये साखर टाकली होती, कारण आयुषला माहित नव्हतं काय बनवायचं चालू. तो विचारायला आलता काय बनवायचं चालू आहे मम्मा. आणि स्कूलमधनं आल्या माझं हे दुखतंय ते दुखतंय ते सांगायचं पण चालू आहे त्याचं. चिप्स कसे बनवायचे सांग बर. बटाट्याचे चिप्स. आपल्याला चिप्स बनवायसाठी बटाटे घ्यायला लागलो आणि बटाटोला चिप्स त्यात कापायला लागतो. मग पाणी टाकायचं, मग थोडं पाणी टाकलं वर मग शिजवायला टाकायचं. मग 2 मिनिट आपले चिप्स बनून जाईल. लेवलाचं बॅच लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. आणि आपण जे बटाट्याचे स्लाइस केले होते ना ते बघून आयुषला वाटत होतं मी चिप्स बनवणार आहे. आणि अहो म्हणत होते की ओल्या बटाट्याचे कसे चिप्स होतील असं त्यांचं म्हणणं होतं. आयुषनं रेसिपी पटपट पटपट पट रेसिपी सांगून दिली की कसं बनवायचं. त्यानं कुठेतरी बघितलं असेल. पण मी काही चिप्स बनवायच्या भानगडीत नाही पडले. मी आपली बटाट्याची भजी बनवली. रोजचा हाताखालचं आहे त्यामुळं मला माहित होतं की हे पटकन होऊन जाईल, म्हणून बटाट्याची भजीच बनवली. पण जास्त क्वांटिटीमध्ये झाली. आम्ही खाणार तिघं आणि बटाटे जास्त होते. मग तसं पण मी म्हटलेली की माझ्या काही मैत्रिणींच्या प्लेटा पण होत्या माझ्याकडे, तर त्यांना पण देता येईल म्हणून सगळ्यांच्या प्लेटा मी भरल्या. आणि सगळ्यांच्या घरी द्यायला गेली पण कोणच घरी नव्हतं, सगळे बाहेर गेलेले होते. त्यामुळे सगळ्या प्लेटा मी रिटर्न घेऊन आले. आणि एक मैत्रीण होती त्यांच्या घरी तेवढी 1 प्लेट दिली आणि बाकीचे सगळे रिटर्न घेऊन आले होते. आयुष आता ही भजी थोडी अनहेल्दी झाली खरी, पण आम्ही तिघांनी पण खाल्ली. त्याच्यानंतर मला भाजी बनवायची होती, त्यासाठी मी डिझोनीचं ऑलिव्ह ऑइल वापरते. माइल्ड आणि क्लासिक स्वाद असल्यामुळे रोजच्या स्वयंपाकासाठी एकदम परफेक्ट आहे. बहुउपयोगी तेल आहे. सुटिंग, बेकिंग आणि ग्रिलिंगसाठी उत्तम आहे. पोषक फॅट्सने समृद्ध आहे. 75% मुफा आहे. हृदयरोगासाठी फायदेशीर पण आहे. अँटीऑक्सिडेंटने भरलेला आहे, त्यामुळे शरीरातील सूज पण कमी होण्यास मदत होते. 0% कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट आहे, फ्री आहे. निर्भय होऊन एकदम बिना टेन्शनचं कुकिंगसाठी आपण हे वापरू शकतो. आणि स्पेनमधले उत्तम क्वालिटीचे जे निवडक ऑलिव्ह आहेत ना त्याच्यापासून बनवलेलं आहे हे. आता कढईमध्ये तेल तर गरम झालं होतं, त्याच्यामध्ये जिरे टाकले, मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकून घेतला. नंतर कांदा भाजायचा. आपण नॉर्मल कोबी बनवतो तसा सेम बनवला होता मी. हिरवी मिरची घातली आणि कांदा छान असा भाजून घेतला. आता तसं तर नेहमी आम्ही हिरवा कोबीच वापरतो, पण यावेळेस जर म्हणलं थोडंसं चेंज ट्राय करून बघावा. हा जांभळा कोबी आणला होता आणि ह्याची पण सेम आपण जशी भाजी बनवतो तशीच मी बनवली होती. आता कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं भाजण्यासाठी आणि नंतर हळद टाकली, हिरवी मिरची टाकली, त्यामुळे तिखट टाकायची गरज नाही. कोथिंबीर टाकली आणि त्याच्यामध्ये पत्ता कोबी घालून हलवून घेतलं व्यवस्थित. आणि कोबी बघा एकसारखा चिरला गेला, त्यामुळे करताना पण भारी वाटत होतं खरं तर. आणि नंतर आता हे शिजायसाठी झाकून ठेवलं. गाजर बीट झालं होतं, बटाटे झाले होते, आता कोबी झाला होता. आता कणिक मळली राहिलेली होती, तर त्याच्या पण चपाती बनवून घेतल्या. आता मिक्सर आपल्या फूड प्रोसेसरमध्ये जेव्हा आपण कणिक मळतो ना एकदम सॉफ्ट होते, नाही का. कणिक आपण चुरून जशी कणिक बनते ना तसं बनते. चपाती छान होतात त्याच्या. आणि काही मिनिटात एकदम काही सेकंदात होऊन जाते, कणिक मळून होऊन जाते. त्याच्यामुळे पटपट उरकून घेतलं. मग आता मी चपाती पण बनवून घेतल्या. तसं येता जाता काकडी जी बनली होती ना ती काकडी आम्ही खाऊन टाकली होती. म्हणजे यातलं काही वेस्ट गेलं नाही पाहिजे. ज्यूस तर संपून जातीलच,
पण भाज्या किंवा कट डेमो देण्यासाठी ज्या ज्या भाज्या वापरल्यात ना, काहीच वाया नाही जाऊ द्यायचं. तर हे सगळं बनवायचं होतं, त्यामुळे एक्स्ट्रा काम वाढलं होतं मला. आता गाजरचा हलवा बनला होता, त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे राहिले होते आणि वेलची पावडर टाकायची राहिली होती, म्हणून मग ते पण टाकून घेतलं मी. मग आता गाजरचा हलवा झाला, भाजी झाली, चपाती झाली, भजे बनले होते, कुकरला भात लावला आणि आमटी पण बनवली मी. आणि जो कांदा मी वेस्ट जाऊ नये म्हणून कांदा भाजला होता ना, त्यात कांद्याची चटणी बनवली होती मी. तर एवढी सगळी थाळी बनली होती आज जेवायला. योगायोगाने बनून गेली आज ही थाळी. आणि आपण बारीक केलेल्या गोष्टीपैकी किसलेलं खोबरं फक्त राहिलेलं, आणि किसलेलं खोबरं घालून खपली गव्हाची खीर पण आवडते, म्हणून ती खीर पण बनवून घेतली. एक कब्बर गहू फक्त शिजवून घेतले होते मी, त्याच्यामध्ये गूळ मिक्स केला आणि एका साईडला ना खसखस आणि खोबरं छान तुपात भाजून घेतलं आणि ती खीरमध्ये मिक्स केलं. खूप छान लागत होती. खसखसीमुळे ना खूप छान स्वाद येतो खिरीला. तर एवढं सगळं आज काम होतं दिवसभरात. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या